तर मित्रांनो, कोलकाता नाईट रायडर्सनी कॅमरन ग्रीनला सुद्धा घेतलेले आहे. मनीषा पत्रियाना सुद्धा त्यांच्या स्क्वॉडमध्ये ॲड केलेला आहे. तर खरंच मनीषा पत्रियाना 18 करोडच्या प्राईजला घ्यायला पाहिजे होतं का? आणि कॅमरन ग्रीनची परफॉर्मन्स कशी राहू शकते आय पी एलमध्ये आणि कशी त्यांची प्रेडिक्टेबल स्ट्रॉंग 11 असेल 2026च्या आय पी एलमध्ये, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, 2026चं आय पी एलचं मिनी ऑप्शन झाले. त्याच्यामध्ये कोलकाताकडे सगळ्यात मोठा पर्स होता 63 करोडचा. तर त्यांनी 63 करोड होते. सेकंड पर्स होता चेन्नई सुपर किंग्सचा 43 करोड काहीतरी होते. बट सगळ्यात मोठा पर्स घेऊन आली ती कोलकाता नाईट रायडर्स. बऱ्यापैकी प्लेअर रिलीज केले. त्यांनी मोठे प्लेअर असतील, आंद्रे रसेल वगैरे असतील, त्यांनी पहिल्यांदा रिलीज केला. तर त्यानंतर रिटायरमेंट केली, तो वेगळा इश्यू राहिला. पण मोठे पैसे होते त्यांच्याकडे, तर चांगले प्लेअर घेतलेले आहेत मित्रांनो. कॅमरन ग्रीन घेतला आहे ऑलमोस्ट 25.2 करोडला घेतलेला आहे कॅमरन ग्रीन. देन मनीषा पत्रियानाला सुद्धा घेतलेला आहे 18 करोडला. मुस्तफिजुर रहमानला 9.2 करोडला घेतला. एकदम चांगला बॉलर बरं का. डेथमध्ये चांगली बॉलिंग करतो. चांगला म्हणजे कटर वगैरे, स्लोअर व्हेरिएशन्स वगैरे एकदम जबरदस्त आहेत मुस्तफिजुर रहमानकडे. त्यानंतर तुम्ही ऑप्शनमध्ये बघितलं असेल तर रचिन रवींद्र घेतला 2 करोडला मित्रांनो. स्टील बाय एकदम जबर प्लेअर आहे रचिन रवींद्र. चेन्नईने डेफिनेटली सोडला, त्याच्या मागं सेन्स नव्हता माझा कशामुळे सोडला. पण थोडा फॉर्ममध्ये डाऊन होता. पण एक चांगला एक ऑलरेडी ते जडेजाचा रिप्लेसमेंट बघत होते. बट तिथं त्यांच्याकडं ऑलरेडी रचिन रवींद्रनी खूप चांगलं काम केलं असतं जडेजाच्या जागेतसुद्धा. हा डेफिनेटली तो फिनिशर नाही, बट थोडा ग्रूम केला असतं. का तुम्हाला असं नाही की प्लेस टू प्लेसच रिप्लेसमेंट पाहिजे. जडेजा नसेल की फिनिशरचा रोल करत होता, बट असा प्लेअर पाहिजे तुम्हाला की वरीसुद्धा खेळायला असं तरी काय चाललंच असतं. सो डेफिनेटली रचिन रवींद्र त्यांनी सोडलेला आहे. त्याला कोलकाताने घेतले 2 करोडच्या बेस्ट प्राईजवर. एकदम जबरदस्त बाय मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर फिन ॲलन, टीम सायफर्ट दोन्ही ओपनर आहेत. चांगले प्लेअर घेतलेले आहेत, बेस्ट प्राईजवरच घेतलेले. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल आकाशदीपला सुद्धा घेतलेले मित्रांनो. चांगला इंडियन बॉलर आहे. सो चांगली बॉलिंग वगैरे करतो, स्विंग करायची कॅपेबिलिटी ठेवतो नाही. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल राहुल त्रिपाठीसुद्धा घेतलेला आहे मित्रांनो. 75 लाख बेस्ट प्राईजवर घेतलेला आहे. तर त्यांचं एक नातं आहे राहुल त्रिपाठी आणि कोलकाता नाईट रायडर्स. सो त्यानंतर प्रशांत सोलंकीसुद्धा घेतलेला आहे 30 लाखच्या बेस्ट प्राईजवर. त्यानंतर कार्तिक त्यागी, दाकेशला घेतलेले आणि सार्थक रंजनला घेतलेले. सो सगळे प्लेअर बेस्ट प्राईजवर घेतलेले आहेत. बट मोठे बाय बघितले तुम्ही तर कॅमरन ग्रीन होता 25.2 करोडला होता. डेफिनेटली एवढी प्राईज नसती जर मोठं ऑप्शन असतं. बट मेगा ऑप्शन, मिनी ऑप्शन होतं, डिमांड आणि सप्लायचा रोल होता. त्याच्यामुळे प्राईज जास्त गेली. 25.2 करोडला कॅमरन ग्रीनला घेतलेला आहे. त्यानंतर मनीषा पत्रियानाला 2 करोडवरून डायरेक्ट 18 करोडला त्यांनी घेतलेला आहे. मनीषा पत्रियानासुद्धा मला वाटत नव्हतं एवढा प्राईज जाईन. हा चांगला डेथ बॉलर आहे. तसं ऑप्शनमध्ये कोणते प्लेअर नव्हते, बट स्टील 18 करोड खूप होते. त्यांच्याकडे होता पर्स तर घेतले, ठीक आहे. त्यानंतर मुस्तफिजुर रहमान चांगला डेथ बॉलर आहे मित्रांनो. एकदम चांगली बॉलिंग करू शकतो. सो ओव्हरऑल त्यांचं ऑप्शन एक चांगलं होतं कोलकाता नाईट रायडर्सचं यावेळेचं. तर आता त्यांची आपण फायनल प्रेडिक्टेबल प्लेइंग 11 कशी असेल आणि किती स्ट्रॉंग टीम बनते 2026च्या आय पी एलमध्ये, ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. आता मित्रांनो, कोलकाताची जर फायनल प्लेइंग 11 बनवायला बघितली तर मित्रांनो अजिंक्य रहाणे ओपनिंग करेल. त्याचा कॅप्टन आहे, एकदम जबरदस्त प्लेअर आहे, चांगला बॅटिंग करतोय. बट आता तो एकदम पीकवर खेळतो. तो चांगला बॅट्समॅन अजिंक्य रहाणे. तर 2 नंबरला जो अजिंक्य रहाणे बरोबर ओपनिंग करायला येईल तिथं मी एक क्वेश्चन मार्क करेल मित्रांनो. तुम्हाला सांगेल मी 2 नंबरला काय असू शकतं आणि कशामुळे क्वेश्चन मार्क आहे आताच्या पॉईंटला. तर 3 नंबरला डेफिनेटली तिथं कॅमरन ग्रीनला खेळवायला पाहिजे त्यांनी. कॅमरन ग्रीन एवढा घेतलेला आहे, चांगला प्लेअर आहे. सो चांगली बॅटिंग करेल 3 नंबरला. 4 नंबरला मित्रांनो तिथं रघुवंशी असेल, एक चांगला यंग टॅलेंट आहे. नाहीतर तिथं तुम्ही मनीष पांढरेसुद्धा खेळू शकता. तर 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. तुम्हाला जसा फॉर्म असेल त्या टायमिंगला तसं खेळू शकता. 5व्या नंबरला डेफिनेटली 5व्या, 6व्या, 7व्या हे 3 प्लेअर पाहिजेच. एक आहे 5व्या नंबरला रोमेन पॉवेल असेल, 6व्या नंबरला रिंकू सिंग आणि 7व्या नंबरला रमनदीप सिंग. जर चांगले फिनिशर आहे त्यांच्याकडं, नो डाऊट फिनिशरमध्ये एकदम थम्सअप आहे कोलकाता नाईट रायडर्सला. सो चांगले 5, 6, 7ला प्लेयर्स आहेत. त्यानंतर 8 नंबरला मी हर्षित राणा खेळताना बघतो मित्रांनो. तर थोडी बॅटिंग डेप्थ पण भेटेल. हर्षित राणा थोडीफार बॅटिंगसुद्धा करू शकतो. सो 9 नंबरला वरुण चक्रवर्ती असेल, 10 नंबरला सुनील नारायण आणि 11 नंबरला मनीषा पत्रियाना राहील मित्रांनो. सर तुम्ही बघितलं असेल तर ओव्हरसीज प्लेअर प्लेइंग 11मध्ये आहेत. मनीषा पत्रियाना आहे, सुनील नारायण आहे, रोमेन पॉवेल आहे आणि कॅमरन ग्रीन आहे. तर हे 4 प्लेअर तुम्हाला डेफिनेटली प्रत्येक मॅचमध्ये सुद्धा खेळावावेच लागतील, कारण चांगले प्लेअर त्यांना तुम्ही बसू शकत नाहीत बेंचवर. तर आता मग ओपनिंग स्पॉटला कोणाची जागा आहे?
तर त्यांच्याकडं काय झालं माहिती आहे का, कोलकाताकडं चांगली टीम आहे, बट जे ओव्हरसीज प्लेयर आहेत 8चे 8 एकदम जबरदस्त प्लेयर आहेत ते कुणाला खेळणार. इंडियन कोर मला जे वाटतं थोडासा वीक वाटतो मला या टीमकडे. आता तुम्ही जर ओपनिंग सेकंड नंबरच्या पोझिशनला बघितलं तर राहुल त्रिपाठी तिथं ऑप्शनला बनतोय. नाहीतर तुम्ही मनीष पांडे जर एखादं न्यू ट्रायल करायचं असेल तर तुम्ही करू शकता की मनीष पांडे किंवा रघुवंशीला ओपनिंग स्लॉटला टाकू शकता. तिथं ऑलरेडी त्यांच्याकडे सचिन रवींद्र आहे, तो टीम सायफट आहे, फिन ॲलन आहे, बट हे सगळे ओव्हरसीज प्लेयर आहेत, त्यांची जागा बनत नाही कारण 4च प्लेयर खेळू शकतात. सो सेकंड नंबरला ओपनिंगला कोण येऊ शकतं तर डेफिनेटली तिथं राहुल त्रिपाठी त्यांच्याकडे आहे. बट तुम्ही बघितलं असेल मागच्या सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, काय सांगता येत नाही किती व्यवस्थित खेळू शकतो. सो डेफिनेटली तिथं विचार करण्याची गरज आहे. सो बाकी तशी बनली तर प्लेइंग 11 चांगली बनती. तर प्लेइंग 11ला जर रेटिंग द्यायची असेल मला कोलकाता नाईट रायडर्स यावेळेस तर 8.5 राहील. थोडी कमी आहे कारण त्यांच्याकडे जे इंडियन कोर आहे तो मला वाटतो थोडाफार वीक आहे. बाकी तर प्लेयर चांगली टीम तर डेफिनेटली चांगले करताना दिसू शकते तुम्हाला. फक्त थोडं मला वाटतं की इंडियन कोर अजून जरा स्ट्रॉंग असता तर डेफिनेटली चांगली करू शकली असती. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.